इयत्ता 7वी विषय गणित। आपण कोन व कोनांच्या जोड्या यामध्ये विरुद्ध कोनाचे गुणधर्म हे मागील पाठामध्ये बघितलं। तर आज आपण बहुभुजाकृतीचे अंतर्कोन कुठला पाठ होणार आहे? बहुभुजाकृतीचे अंतर्कोन, त्यामध्ये त्रिकोणाचे अंतर्कोन। त्रिकोणाचे अंतर्कोन यामध्ये त्रिकोणाच्या अंतर्कोन मध्ये आपण एक त्रिकोण काढून घेऊया। एक त्रिकोण काढला, त्या त्रिकोणाला आपण ए बी आणि सी हे नाव दिलं। ए हा बी आणि हा सी, म्हणजे त्याचं वाचन कसं करणार? त्रिकोण ए बी सी मध्ये कोण ए, कोण बी आणि कोण सी हे काय आहे? त्रिकोणाचे अंतर्कोन आहे। मग त्रिकोणाच्या अंतर्कोनाची आपण बेरीज असते 180 अंश असते। आपण असं लिहिलं बघा, त्रिकोण ए बी सी मध्ये 3 त्रिकोण आहेत, कोण ए, कोण बी आणि कोण सी हे अंतर्कोन आहे। हे कोण ए, कोण बी व कोण सी हे अंतर्कोन आहे। कसले कोण आहेत? हे अंतर्कोन आहे। त्रिकोण एबीसी मध्ये कोण ए, कोण बी व कोण सी हे काय झाले? अंतर्कोन झाले। म्हणून माप कोण ए बी सी अधिक माप कोण बी ए सी अधिक माप कोण ए सी बी बरोबर 180 अंश। म्हणजे कोण ए बी सी अधिक कोण बी ए सी अधिक कोण ए सी बी बरोबर 180 अंश। म्हणजे त्रिकोणात तिन्ही कोणाची आपण किती असते? 180 अंश असते। त्यानंतर आपण यामध्ये त्रिकोणाची संख्या 1 आहे, म्हणजे ही बेरीज झाली 180 अंश। पहिलं आपण त्रिकोणाची संख्या बघितली, यांची बेरीज किती आहे? 180 अंश आहे। तिन्ही कोणाची आपण बेरीज 180 अंश झाली। बाजू संख्या किती आहे? त्रिकोणाला किती बाजू आहे? 3 बाजू। बहुभुज आकृतीचे नाव काय असणार आहे? त्रिकोण असणार आहे। बहुभुज आकृतीमध्ये त्रिकोण आपण काढल्यानंतर त्रिकोण संख्या किती आहे? एकच त्रिकोण आहे, म्हणजे जो अंतर्कोनाची बेरीज किती येणार आहे? 180 अंश। त्यानंतर आपण दुसरे काय आपण बघूया। बहुभुज आकृतीमध्ये त्रिकोणात तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज अंतर्कोनाच्या मापाची बेरीज 180 असते। त्यानंतर आपण चौकोन काढूया। आता दुसरा आहे, आता त्रिकोण बघितला आपण, आता आपण घेणार आहे चौकोन। चौकोन मध्ये कसाही तुम्ही चौकोन काढू शकता। चौकोन काढला आणि त्या चौकोनाला ही बाजू आपण काय डॉट डॉट जोडू। ही बाजू आपण डॉट डॉट जोडली, म्हणजे या चौकोनाचं नाव दिले ए बी सी आणि डी। त्या चौकोनाला रेषा बीडी ही जोडल्यामुळे इथे 2 त्रिकोण तयार झाले। किती त्रिकोण तयार झाले? 2 त्रिकोणाची संख्या किती झाली? तर 1 आणि 2, म्हणजे त्रिकोण ए बी डी हा एक त्रिकोण तयार झाला आणि त्रिकोण बी डी सी हा एक त्रिकोण तयार झाला। इथे 2 त्रिकोण तयार झाले, म्हणजे चौकोनाला
चौकोनाच्या बाजूची संख्या किती येणार आहे 4. चौकोनाला 4 बाजू आहे. बहुभुजाकृती आकृतीचं नाव आहे चौकोन. आकृती काढली आपण. त्रिकोणाची संख्या किती आहे 1 2 त्रिकोण आहे. हा एक त्रिकोण आहे आणि हा एक त्रिकोण आहे. असे एकूण 2 त्रिकोण आहेत. तर पहा मग ह्याच्या आंतरकोनाची बेरीज किती येणार आहे. पण तुम्ही बघा माप कोन ए बी डी हा एक त्रिकोण झाला कोन आणि माप कोन आपण त्रिकोण लिहूया. पहिला त्रिकोण झाला त्रिकोण ए बी डी आणि मग दुसरा त्रिकोण झाला यामध्ये त्रिकोण बी सी डी. हे 2 त्रिकोण झाले ए बी डी आणि बी सी डी. त्रिकोणाला एका कोणाला वापर त्रिकोणात तिन्ही कोणा वापरले 180 असतात. हे 2 त्रिकोण आहेत. म्हणजे आम्ही तुम्ही आंतरकोनाच्या बेरीजचा फॉर्म्युल्यानुसार असं बघितलं म्हणून तुम्ही असं लिहू शकता 180 एका कोणाचं नाव त्रिकोणाचं 2 त्रिकोणांमध्ये 180 गुणाकार 2 1 0 0 82 16 6 चले 2 के 2 आणि 3 360. म्हणजे 2 त्रिकोण असेल तर त्या त्रिकोणाच्या कोणाच्या मापांची बेरीज किती येणार 360. ते चौकोन झालं. चौकोनाच्या त्यामुळे 2 त्रिकोण झाले. ही रेषा जोडल्यामुळे 2 त्रिकोण तयार झाले. त्यामुळे त्रिकोणाच्या दोन्ही त्रिकोणाच्या मापांची बेरीज आंतरकोनाच्या मापांची बेरीज वाढव 360. त्यानंतर वाढव पंचकोन. पंचकोन म्हणजे 5 कोन. पंचकोन म्हणजे किती कोन असतात 5 कोन असतात. आता बघा आपण डायरेक्ट आपण प्रत्येक कोनाच्या हिच्यानुसार माहिती सांगतो आम्ही. पंचकोन म्हणजे 5 कोन असतात. मग बाजूची संख्या किती नाही तर 5. बहुभुज आकृतीची नाव काय ना पंचकोन. बघा पंचकोन म्हणजे 5 बाजू असणारा त्रिकोणाची संख्या किती तयार होते पंचकोन मध्ये वाहन. ते जर त्रिकोण बघितला तुम्ही त्याच्या त्रिकोणाची वाहन 3 संख्या 3 या अंकाची त्यामध्ये संख्या तयार होईल. पंचकोन मध्ये आपण आकृती काढूया. पंचकोन काढला असता आपण 5 त्याला समभुज असणार आहे. एक 2 3 आणि त्या आपण हात जोडल्यानंतर बघा एक कोण झाला हा 2 कोण 3 4 5 त्याला आपण पंचकोन. मग आपण जोडायचा डॉट डॉट आपण जोडूया. बघा हा जोडला इकडून डॉट डॉट जोडला तर हा एक करायला. हाच आपण परत एक सरळ जोडूया. असा जोडला आणि तो इकडे आपण या साईडला जोडला. या जोडला म्हणजे हा सरळ झाला एक असा झाला आणि एक असा झाला. हा म्हणजे किती कोण झाले यामध्ये सॉरी आपण मधला न घेता डायरेक्ट जोडला. हा पॉईंट जोडला. हा एक कोण हा दुसरा आणि हा तिसरा. इकडे 3 त्रिकोण झाले. त्यामध्ये किती त्रिकोण झाले आहे 1 2 3 त्रिकोण. पंचकोन म्हणजे 3 त्रिकोण म्हणजे 5 कोण आहे. एक कोण इथे एक कोण तयार होते. इथे 2 3 4 5 आणि या रेषा जोडल्यामुळे एकूण किती त्रिकोण तयार झाले 3 त्रिकोण तयार झाले. मग तुम्हाला माहिती आहे त्रिकोण संख्या किती आहे 3 आहे. मग आंतरकोनाची बेरीज करत असताना तुम्ही कसं करणार म्हणून 180 अंश एका त्रिकोणाला माप त्रिकोणाला म्हणजे 180 असतात. 3 त्रिकोणांना गुणाकार 3 करायचं. 3 0 3 0 0 3 8 24 अशी 4 4 2 3 1 3 3 2 5 म्हणजे पंचकोनाला त्रिकोणाच्या मापांची मापांची 520 अंश असतात. बघा त्रिकोणात तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज 180. त्यानंतर चौकोन असेल चौकोनामध्ये 2 त्रिकोण तयार होतात त्यामुळे त्यांची बेरीज 360 अंश आली.
पंचकोनमध्ये त्या त्रिकोण 3 त्रिकोण तयार झाले. त्या त्रिकोणाची मापांची बेरीज 540 अंश. त्यानंतर बाळांनो षटकोन म्हणजे आपण ही आकृती घेऊया. पंचकोन कशा जातात षटकोन बघा. षटकोन म्हणजे बाळांनो याला 6 बाजू असतात. बाजू संख्या किती असते 6 असते. मग यामध्ये तुम्ही हे आकृती काढली अशी जर आपण हा त्रिकोण जरा कसं वरती घेऊया. म्हणजे ही तुम्ही जोडली बाजू, त्यानंतर हा एक बाजू मधला भाग आपण जोड. बघा षटकोन मध्ये तुम्ही जर बघितलं तर षटकोन मध्ये बाळांनो इथं तुम्हाला 6 कोन बनले. म्हणजे आकृती आपल्याला अजून बदल करायला षटकोन मध्ये. आता बघा इथे 1 कोन 2 3 आणि 4 कोन तयार झाले. एकूण 4 कोन तयार झाल्यानंतर हा कोन आपण असा वाढला. हा एक झाला. त्यानंतर एक 2 3 4 5 आणि 6वा पण डायरेक्ट जोडायचं. 1 कोन 2 3 4 तर इथून जोडणार आहे. हा 6वा 1 2 3 4 5 इथे 5 आणि 6 कोन तयार झाले बाळांनो. आणि 6 कोन तयार झाल्यानंतर काय म्हणणार आपण षटकोन. बाजू संख्या किती 6 आली बघा. 1 2 3 4 5 6 बाजू झाल्या. बाजूची संख्या 6 झाली म्हणजे हा षटकोन झाला. आणि षटकोन मध्ये आपण बाजू जोडणार आहे. आता ही साइड जोडली, हा पण जोडला, इथं हा पण. किती त्रिकोण तयार झाले बघा. 1 2 3 आणि 4. 1 2 3 आणि 4. एकूण षटकोन मध्ये 4 त्रिकोण संख्या तयार होतात. म्हणजे आंतरकोनाची बेरीज दिसेल म्हणजे म्हणून 180 अंश गुणाकार 4. 4 त्रिकोणाचे 4 त्रिकोण कोण आहे 180. एका त्रिकोणाच्या कोणाच्या मापांची 180 असते. आंतरकोनाच्या मापांची 180 आहे. तर 4 त्रिकोण 180 गुणाकार 4 करायचा. 4 0 0 4 8 32 अशी 2 4 3 4 1 4 4 आणि 3 7 म्हणजे 720 अंश. षटकोनाची मापांची किती आली 720 अंश. त्यानंतर सप्तकोन म्हणजे बाळांनो या बाजू संख्या येणार 7 सप्तकोन असतात त्या ठिकाणी. आणि बाळांनो त्रिकोण संख्या 1 वाढणार 5 त्रिकोण होणार. डायरेक्ट आपण शोधूया. सप्तकोन मध्ये त्रिकोण संख्या 5 होते. षटकोन मध्ये त्रिकोण संख्या 4 झाली. आता सप्तकोन मध्ये तुम्ही त्रिकोणाची बाजू बघितली तर बाळांनो त्रिकोणाला बाजू 7 असतात. त्याला आपण म्हणा सप्तकोन. बहुभुज आकृती काढल्यानंतर तुम्हाला 7 बाजू दिसते. परंतु त्रिकोण संख्या ते जोडल्यानंतर त्रिकोण संख्या 5 त्रिकोण संख्या तयार होणार. म्हणजे एका त्रिकोणाच्या मापांची बेरीज 180 अंश. पहिल्या त्रिकोणाची बेरीज मापांची बेरीज 180 गुणाकार सप्तकोन म्हणजे 7 असणार आहे. त्रिकोण तयार झाले 5 5 0 0 45 0 4 4 5 5 5 4 9 म्हणजे सप्तकोणांच्या मापांची बेरीज 900 असणार. अंतकोणाच्या मापांची बेरीज 900 असणार. अष्टकोन म्हणजे बाजू संख्या 8 आहे. त्याला आपण अष्टकोन म्हणणार. ते आपण काय तुम्हाला 8 बाजू येणार त्या. आणि इथे त्रिकोण संख्या तयार होणार 6. अष्टकोन मध्ये हा सप्तकोन. अष्टकोन म्हणजे बाजू संख्या काय होणार 6. म्हणजे
180 गुणाकार 6 तुझा बाजू संख्या 6 झाली, बाजू संख्या बघा 8 ना, आणि बाजू त्रिकोण तयार होणार 6, मग 180 ला 6 गुणायचं, 6 0 0, 6 8 48 8, 4 4, 6 1 6 6 4 10, 180 1080. त्या अंतरकोणी मापाची 1080 असणार आहे अंश. असं बघा प्रत्येक कोणा तुम्ही काढू शकता. मग यावरून आपल्याला n बाजू असलेली आकृती, म्हणजे यावर एक सूत्र आपल्याला तयार होतं, n बाजू असलेली आकृती बघायची. n बाजू असलेली आकृती समजू आपण n बाजू असलेली आकृती. यामध्ये बहुभुज आकृती मला माहिती करायची नाही. त्रिकोण संख्या आपण त्रिकोण संख्या येणार n-2, त्रिकोण संख्या येणार n-2, म्हणजे n बाजू असलेली आकृती घेतली की त्रिकोण संख्या n-2 येणार, म्हणजे 180 ला किती गुणणार आहे n-2 गुणणार, म्हणजे n बाजू असलेल्या बहुभुजाकृतीचे अंतरकोनाचे मापांचे बिंदू आणि 180 गुणाकार n-2 असते. 180 अंश गुणाकार n-2 असते. हे सूत्र लक्षात ठेवायचं नेहमी. रिकाम जागी लिहू शकता n बाजू असलेल्या बहुभुज आकृतीच्या आंतरकोनाच्या मापांची बेरीज 180 गुणाकार n-2 हे माप असतात. लक्षात तुम्हाला मी जो तक्ता सांगितला त्या तक्त्यावर तुम्हाला लक्षात आलं असेल की बहुभुज आकृतीवरती पूर्वीप्रमाणे तयार झालेल्या त्रिकोणाची संख्या ही बहुभुज आकृतीच्या बाजूच्या संख्येपेक्षा 2 ने काय होते कमी असते. प्रत्येक बाजूच्या संख्येपेक्षा 2 ने काय होते कमी असते. यामध्ये त्रिकोणाची संख्या ही बहुभुज आकृतीच्या बाजूच्या संख्येपेक्षा 2 ने कमी असते. हे तुमच्या लक्षात आलं. हा फॉर्म्युला लक्षात आला 180 गुणाकार n-2 म्हणजे कुठली संख्या किती त्रिकोण घेऊ शकता. अशा पद्धतीने आपण बहुभुज आकृतीचे अंतरकोन यांचा आपण अभ्यास केला. यावर तुम्ही पान नंबर 30 आणि 31 यावरती पूर्णपणे जो तक्ता दिलेला आहे तो तक्ता पूर्ण काढायचा आहे. जसं सांगितलं त्या पद्धतीने तो भरायचा आहे. धन्यवाद.